मेंदूला थोडा छोटासा रक्तस्राव झालेला आहे. सोबत डोळ्याला सूजवरा पण आहे त्यांच्या आणि पाठीवर मुका मार लागलेला आहे. कालचा वाढदिवसाचा निमित्त साधूनच त्यांनी मुद्दामून दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी तसे स्टेटस वगैरे ठेवलेले होते. रात्री 11 वाजता सुमारास ते आपल्या हॉस्पिटलला ॲडमिट झालेत. त्याच्यानंतर त्यांचा सिटी स्कॅन वगैरे करून घेतला आहे. इंजुरीजमध्ये त्यांना मेंदूला थोडा छोटासा रक्तस्राव झालेला आहे. सोबत डोळ्याला सूजवरा पण आहे त्यांच्या आणि पाठीवर मुका मार लागलेला आहे. बाकी उपचार त्यांच्यावर चालू आहे. तब्येत सध्या स्थिर आहे. साधारणतः किती वाजता ॲडमिट झालेला आहे आणि कुठे ॲडमिट झाले? 11 वाजता आपल्या हॉस्पिटल रात्री आपल्या हॉस्पिटल ॲडमिट झाले आहेत. काल रात्री आल्यानंतर पेशंट कशी परिस्थिती आता काय सुधारणा आले तेव्हा थोडंसं त्यांना समजत नव्हतं बोललेलं. ठीक आहे, थोडं गडबड करत होते. बाकी जशी उपचार झाली आहे आता थोडं गडबड करणं वगैरे कमी आहे त्यांचं. पेशंट बोलतात का सध्या? बोलतात पण असा प्रॉपर रिस्पॉन्स नाही आहे जसं पाहायला पाहिजे. पुढचे 40 तासपर्यंत त्यांना परिस्थिती आपल्याला समजेल एक्झॅक्टली काय आहे. तरनाळी गावामध्ये काल दुपारी 2 ते 4च्या दरम्यान अशोक मोहिते हा माझा मामाचा मुलगा रमाईनगर तरनाळी येथे उभा होता आणि तिथून व्हिडिओ बघत असल्यामुळे तिथून आले 2 सिद्धेश्वर सानपचा एक मुलगा आणि वैजनाथ बांगर म्हणून असे 2 जण आले. 2 जणांनी तुम्ही आमचे व्हिडिओ वाल्मिका अण्णाचे का बघतात आणि दुसऱ्या पण व्हिडिओ का बघतात आणि तुम्ही मराठी असे झाले तसं झालं असं म्हणून त्याला एकदम अचानकपणे पाठीमागून एक जणानं ह्याचा वार पुढल्या साईडनं कोयत्याचा वार केला आणि पाठीमागून रॉडनं मारलं. 2 जणांनी त्याला बेशुद्ध पडल्यामुळे त्याला कळालं नाही. तिथं साईडला एक जण लहान मुलगा होता. आरडल्यामुळं मग सगळे माणसं जमल्याच्या नंतर आम्ही पळत गेलो तिथं काय झालं म्हणून. आमच्या समोरासमोर त्याच्या डिस्कवरची लाल गाडी होती. त्या गाडीवरून ते 2 जण पसार झाले तिथून आणि पुन्हा आम्ही त्याला दवाखान्यात घेतला. आम्ही पुन्हा लक्ष दिलं नाही. ते कोण होते मारहाण करणारे वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे 2 जण होते आणि त्यांच्यासोबत अजूनसुद्धा दुसरे काही लोक आहेत. काल ते आंधळे म्हणून जे फरार आरोपी आमच्या गावापासून मैदवाडी गाव 2 किलोमीटर अंतरावर गाव आहे आणि तो आरोपी तिथंच कुठंतरी दबावर बसून असलेला असं वाटतंय. कारण त्याचे जे स्टेटस आहेत त्या पोराचे स्टेटस त्याच्या वाढदिवसाचे ते काल तिथं होते आणि कालचा वाढदिवसाचा निमित्त साधूनच त्यांनी मुद्दामून दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी तसे स्टेटस वगैरे ठेवलेले होते. अचानक हल्ला करून त्यांनी गावात एकदम अशांतता निर्माण केलेली आहे आणि गावामध्ये अक्षरशः त्यांच्या गुन्हा दाखल करायला आम्ही काल गुन्हा दाखल करायला गेलो की आमचा गुन्हा लवकर घेतला नाही. ज्यावेळेस मीडियानं किंवा असं थोडं जरा त्यांना हे झालं त्याच्यानंतर त्यांनी गुन्हा घेतला. ते पण किरकोळ कलमं टाकलेत त्याच्यामध्ये. धारूरमधून अंबाजोगाईला दाखल केलं सरकारी रुग्णालयात आणि तिथून जास्त झाल्यामुळं इथं आता लातूरला खाजगी रुग्णालयात आणलेलं आहे सह्याद्री. ते वाद हा कशामुळे होतो असं काय वाटतं? वाद म्हणजे त्या दहशत निर्माण करण्याची ती जी प्रवृत्ती त्या 2 जणच आहेत आणि त्या 2 जणाला पण दुसरे काही जण लोक सांगणार म्हणजे काही पोरं आहेत त्यांचे गँगमधले ते सांगणार आहेत आणि कृष्णा आंधळे किंवा त्यांच्या वरची कोणतरी गँग आहे त्यांना मोठी सपोर्ट करणारी त्याच्या काय बोलले जातीवादी पण बोलले ते की तुम्ही ह्यांचे व्हिडिओ बघू नका. तुम्ही काय व्हिडिओ बघतात त्याच्यानंतर जर तुम्ही मराठी असं करायले तसं करायले त्याच्यामुळे त्यांनी अचानक हल्ला केला आणि तुमचा आम्ही संतोष देशमुख करू असं सुद्धा त्याला म्हणले होते. ह्याच्या आधी पण ते सारखंच म्हणजे हे करायचे प्रत्येक जणाला. पण त्यांच्या गावात त्याची एवढी दहशत आहे त्या पोराची. त्याच्या गाडीच्या सीटाखाली कंटिन्यू कोयता वगैरे असते पण त्याची तक्रार कोणी देत नाही. कारण ते लोकांना इतका त्रास देतात की त्यांच्या विरोधात कोणीच तक्रार देऊ शकत नाही अशी कंडिशन आहे. पोलीस प्रशासनाला आम्ही गेलो होतो विनंती करायला की असं झालेलं आहे तर आमची तक्रार घ्या. सुरुवातीला त्यांनी आमची तक्रार घेतली नाही पण ज्यावेळेस मीडियाने हे थोडं जरा हे केलं त्याच्यानंतर संध्याकाळी मग उशिरा त्यांनी अशी तक्रार घेतली आहे. आम्ही नंतर इकडे दवाखान्यात आलो त्याच्यामुळे पाठीमाग काय झालं आम्हाला माहीत नाही.